आणि आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज्याच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा या आठवड्यातला आजचा तिसरा दिवस आहे। जर वकिलांचं रिजॉइंडर आज संपलं तर खंडपीठासमोरची सुनावणी पूर्ण होईल आणि जर युक्तिवाद सुरूच राहिला तर सुनावणी पुन्हा पुढच्या आठवड्यात जाण्याची शक्यता आहे। आत्ताची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। राज्याच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा या आठवड्यातील आजचा हा तिसरा दिवस आहे आणि जर वकिलांचं रिजॉइंडर आज संपलं तर खंडपीठासमोरची सुनावणी पूर्ण होऊ शकते आणि जर युक्तिवाद सुरूच राहिला तर मात्र ही सुनावणी पुन्हा पुढच्या आठवड्यात जाण्याची शक्यता आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय जर वकिलांचं रिजॉइंडर आज संपलं तर खंडपीठासमोरची सुनावणी पूर्ण होऊ शकतं, नेमकं काय आज शक्यता वर्तवली जाते? आज जर बघितलं तर आजच्या ह्या ऐतिहासिक सुनावणीचा आजचा अंतिम दिवस असण्याची शक्यता आहे। आज काही तासांमध्येच साधारणतः ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे लंचच्या पूर्वी साधारणतः कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। त्यांच्या वतीने प्रतिवाद करण्यात येईल। आतापर्यंत युक्तिवाद सुरू होते आणि जे मुद्दे शिंदे गटाच्या वतीने दाखल करण्यात आले त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न कुठेतरी आपल्या प्रतिवादाच्या माध्यमातून कपिल सिब्बल करणार आहेत। त्यानंतर डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी हे प्रतिवाद करतील आणि त्यांचाही प्रतिवाद साधारणतः दुपारनंतर संपेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि देवदत्त कामत हे साधारणतः 10 ते 15 मिनिटं युक्तिवाद करतील, प्रतिवाद करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। महत्त्वाचं म्हणजे काल ज्या पद्धतीनं राज्यपालांच्या कामकाजावरती आणि राज्यपालांच्या भूमिकांवरती ताशेरे ओढण्यात आले, तर आज कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्ट कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाकडे बघतं हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की काल सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अनेक प्रकारची निरीक्षणं काल राज्यपालांच्या कामकाजावरती आणि राज्यपालांच्या सचिवालयावरती नोंदवले होते। त्यानंतर आज कपिल सिब्बल काय नवीन युक्तिवाद करतात कारण की ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी बरोबर। आणि त्यामुळे प्रशांत, इथले सगळे सविस्तर अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद। तर आता बातमी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू झालेलं आहे। गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे विरोधक आक्रमक झालेले आहेत। तर आज देखील विधान भवनाच्या पायऱ्यांवर आपल्याला विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। गॅस सिलेंडरचे दर वाढल्यामुळे विरोधक आक्रमक झालेले आहेत। गॅस सिलेंडरचे दर, महागाई याविषयी आता विरोधक घोषणाबाजी करताना दिसत आहेत। तर ही दृश्य आहेत विधान भवनातली। विधान भवनाच्या पायऱ्यावर विरोधक आक्रमक झालेले असून घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। सरकारवर त्यांनी टीकेची झोड उठवलेली आहे। गॅस सिलेंडर त्याचबरोबर महागाई विरोधात विरोधकांनी हल्लाबोल केलेला आहे। या ठिकाणी त्यांनी घोषणाबाजी केलेली असून विरोधक या सभागृहामध्ये न जाता पायऱ्यांवर आपल्याला आंदोलन करताना दिसत आहेत। तरी दृश्य पाहतोय विधान भवनातली ही दृश्य आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झालेले असून गॅस सिलेंडरचे वाढते दर यावर त्यांनी सरकारला धारेवर धरलेला आहे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। थेट विशालकडे जाणार आहोत। विशाल, म्हणाल नक्कीच विरोधक आज पहिले आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। महागाईच्या विरोधात, शेतकऱ्यांचा जो लॉंग मार्च येतो याच्या विरोधात जे हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे अशा पद्धतीची घोषणाबाजी जी आहे ही विरोधकांकडनं करण्यात आली आणि ज्या पद्धतीनं महागाई वाढलेली आहे त्याचा सुद्धा निषेध जो आहे हा विधान भवनांच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडनं करण्यात आला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा जो आहे, शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी जे आहेत हे संपावरती आहेत, या बाबतीत सुद्धा विरोधक जे आहेत हे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच मुद्द्यांना धरून आज सभागृहात गोंधळ सुद्धा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। कारण का विरोधक ह्या प्रश्नांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जे हे करतील आणि त्याचा प्रत्यय जो आहे हा आपल्याला विधान भवनांच्या पायऱ्यावरती पाहायला मिळाला। विरोधकांकडनं मोठी घोषणाबाजी जी आहे या ठिकाणी करण्यात आली आणि ज्या पद्धतीनं गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत याचा सुद्धा निषेध जो आहे हा विरोधकांकडनं करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो शेतकऱ्यांचा मोर्चा येतो याच्यात ह्या प्रमुख ज्या मागण्या आहेत त्या सरकारनं मान्य कराव्या। सरकारचं सातत्यानं या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जातं अशा पद्धतीचा आरोप सुद्धा जो आहे हा विरोधकांकडनं आज ह्या
विधान भवनाच्या पायऱ्यांवरती ज्यावेळेला आंदोलन करण्यात आलं त्यावेळेला करण्यात आला। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा मुद्दा, महागाईचा मुद्दा आणि जुनी पेन्शन योजना यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। म्हणाली धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आली आहे। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह कुटुंबाला एसीबीनं नोटीस बजावलेली आहे आणि यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। आपल्याला नोटीस पाठवणं मान्य करतो, पण कुटुंबाला नोटीस बजावणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले। गेल्या 2 महिन्यांपासून राजन साळवी हे एसीबीच्या रडारवर असून त्यांच्या घराची देखील पाहणी एसीबी कडून करण्यात आलेली होती। तसंच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं। मला नोटिसा द्यायला पाहिजे, मी मान्य करतो, पण माझ्या कुटुंबाला अशाच नोटिसा देणं चुकीचं आहे। सरकारने ही जी भूमिका घेतली 100% चुकीची आहे आणि अशा तऱ्हेचं करण्याची भूमिका स्वीकारल्यामुळे आमचे संपूर्ण शिवसेना असेल, कोकणातले आमचे शिवसैनिक असतील, मतदार असतील, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्या संबंधाचं मागे आंदोलन मोर्चा निघाला होता आणि म्हणून याकरता हिम्मत असेल तर जनतेच्या दरबारामध्ये ज्यांनी येऊन दाखवावं। त्या जनतेच्या दरबारामध्ये महाराष्ट्र तर आहेच, कोकणामधली ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या ठिकाणी 100% जनता त्यांना जागा दाखवेल, आम्हाला विश्वास आहे। तर आता बातमी राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली असून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3ही घटक पक्षांनी एकत्रित सामोरं जाण्याचं निश्चित केलेलं असल्याची माहिती मिळते। तर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जागांचा निकष समोर ठेवत लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाला आत्तापासूनच सुरुवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यानुसार महाविकास आघाडीतला ठाकरे गट सर्वाधिक म्हणजेच 21 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 19 जागा आणि काँग्रेसकडे 9 जागा असतील। या जागांवर हे महाविकास आघाडी आपले उमेदवार निवडणूक लढवतील। पदवीधर आणि पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढल्यानं त्यांना भाजप आणि शिवसेनेविरोधात चांगली कामगिरी करता आली आणि त्यामुळेच आता आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं सत्ताधारी पक्षांच्या विरोधात एकत्रित लढावं असं निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे। तर आता बातमी खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या पात्रूडजवळ 2 ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झालाय। तर या अपघातात 14 ऊसतोड मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून जालना जिल्ह्यातील ऊसतोड मजूर कारखान्यावरून गावी परतत असताना आज सकाळी 8च्या सुमारास हा अपघात घडलाय। त्यांच्यावर माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। रस्त्यावर दोन्ही गाड्या असल्यानं काही काळ वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली होती। तर हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। तर या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र समोर आले। सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरू आहेत आणि अशातच अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतपिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्टचा इशारा दिलेला असून मुंबईत देखील 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे। आणि 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड, नांदगाव, येवला यासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। तर अमरावती जिल्ह्यात अवकाळीमुळे काढणीला आलेल्या गहू आणि हरभरा पिकांचं अतोनात नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हरभरा आणि गव्हाची साठवणूक करून ठेवली, मात्र पावसामुळे हे दोन्ही पिकं भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय।
तसेच वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव या तालुक्यांमध्ये रात्री काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात अवकाळी रिमझिम पाऊस पडला आणि या पावसानं भाजीपाला, कांदा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार कोल्हापुरातील गारगोटीमध्ये पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे गारगोटीमधील मार्केटमध्ये पाणी साचलं होतं. तर सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला होता. अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष, डाळिंब पिकांवर होणार असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. तसंच भुसावळसह यावल, मुक्ताईनगर परिसरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. तर आता नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या वेशीवर पोहोचलाय. ठाणे जिल्ह्यात दाखल झालेल्या शेतकऱ्यांची काल मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा झाली. मात्र त्यात काही तोडगा न निघाल्यानं आज दुपारी किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, शिंदे आणि फडणवीसांसोबत यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काय सविस्तर अपडेट्स? दुपारी 3 वाजेची वेळ या बैठकीची निश्चित करण्यात आलेली आहे. काल मंत्री दादा भुसे, अतुल सावे आणि अभिमन्यू पवार या 3 लोकांनी येऊन या सगळ्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे आणि ही बैठक जरी होणार असली तरी त्या दरम्यान हा मोर्चा अशाच पद्धतीने सुरू राहील. आता शहापूरच्या कळंब येथून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि कळंब येथून हा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय. बैठकीच्या चर्चांचं सत्र सुरू राहील. चर्चा सुरू होत असताना त्या ठिकाणी मोर्चा करी मात्र कुठेही थांबणार नाही. मोर्चा जो आहे तो अशाच पद्धतीने पुढे सरकत राहील. मोर्चा न थांबण्याची भूमिका जी आहे ती आता या मोर्चाचा नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी घेतलेली आहे. बरोबर आहे आणि त्यामुळे लक्ष्मण, तिथले सगळे अपडेट्स जे आहेत बैठकी संदर्भातल्या सगळ्या घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. राज्यभरात सुरू असलेल्या जुन्या पेन्शनच्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. तर संप करणाऱ्यांच्या मागण्या ह्या रास्त असू शकतात. मात्र हा संप बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय. वकील गुणरत्न सदावर्ते हे तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करणार आहेत. तर या याचिकेमध्ये संपामुळे विद्यार्थी आणि रुग्णांचे मात्र अतोनात हाल होत असल्याचा दाखला देण्यात आलाय आणि त्यामुळे आता या याचिकेवर उच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.